मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजच अमित शहांची भेट घेणार। शहांच्या मुंबई दौऱ्यात नुकसानी संदर्भात पत्र देणार, केंद्राकडून मदत मागणार। अजित पवारांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणंही सुरू। बळीराजा अधिक मजबूतीने उभा राहिला पाहिजे। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन। नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, अशीही ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार? पंचांग पाहणार आहात का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी। पाणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाठावर भडकले, तर खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे ते संतापले। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचेही आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप।